तो मन्नत ने अपना टायर लाया है। पहले साइज देगा भाई, पहले साइज देगा। हवा झाली का कमी बघ? आता हा मोटिवलचा चेन ल्यूब आणायला गेलो होतो, पूर्ण पाऊस आलाय आणि तो तुम्ही माझ्या हातात आणि आपल्या हिमालयन नाही घेऊन जाता हिला घेऊन आलोय। परत 4 माइल सोडून वर का गोप्रो विसरलो। प्रॉपर चेन ल्यूब आणि क्लीन झाली आहे। इथे बघा स्टिकी स्टिकी व्हायला लागले आता आणि तिचं थोडंसं WD-40 टाकलं आहे, तिचा पण थोडासा प्रॉब्लेम होत होता, मागं पण टाकायचं आणि थोडीशी इज्जत पण होती ह्याच्यामध्ये। तो मन्नत ने अपना टायर लाया है। पहले साइज देगा भाई, पहले साइज देगा। सच में वही है क्या? आणि आज आपण 2-2 अँगल मधून बघणार आहेत, एक हा एक हा। दोनों का ब्लॉग चलता है। हम पहले साइज बघू दे। हाँ भाई सेम है, वही है वही है, तुमच्याकडे वही है ना? प्रॉपर क्लियर ओके हो गया, चल हो गया हो गया। वाला नहीं इधर कल के कल ये बड़ा नहीं लगा टायर, क्या बड़ा लगा? देखने में सही परफेक्ट है। तो जुपिटर लाया था ना? हाँ कल जुपिटर लाया था मैं। चला निघायचं का माझा? ये टायर, हाँ टायर और ये हम वाइड एंगल में डालस का, और ये हम आज आहे ना प्रॉपर माझा मोटो व्लॉगिंग अँगल दिल ना भेंडी। हा मस्त मित्रांनो, मस्त जुगाड चाललाय। आरशात दिसतंय का मला? नाही दिसणार, जाऊ दे। पण विदाउट हेल्मेटचा आमच्याकडे मोटो व्लॉगिंग सेटअप झालेला आहे मस्त पैकी। एक गोलीगर बुकेट टेंगूर बस झालं, कट करा आता। The next day. काल रात्रीच आपला हा टायर आपला मन्नत घेऊन आलेला, पण त्याच्या मागची मेन कहाणी म्हणजे काय माहिती आहे का? तर आपल्या गाडीला जो टायर आहे तो 120/90 17 इंचेसचा लागतो आणि मन्नत घेऊन आलेला 120/80 18 इंचेस, म्हणजे मे बी बुलेट किंवा पल्सर आहे ना तिचा तो बॅक टायर होता आणि सेम पॅटर्न, म्हणजे आपला हा जो आहे ना बटनवाला सेम। आणि म्हणून आपल्याला डिली होत गेला। आधीच त्यांनी आणायला लेट केला, एक आठवडाभर अगोदर त्याला आणायला सांगितलेलं, त्यानंतर त्यांनी अजून डिले केला, तर टायरच दुसरा चुकीचा घेऊन आला। तर आज कसं तरी वेळ काढून आपण चाललोय टायर चेंज करू। एवढं का माझ्या ते राग तुला? ए हनी निशान, तू जसं बाहेर जातो ना लगेच चालू होते बघ। काय झालंय का तुला? हा बबू इकडे बघ, ए हाने इकडे बघ, हाने एवढं तुला मी एवढं मी ब्लॉग मध्ये घेतोय माझ्या, तरी पण तू अशी करते का? कशासाठी भुकते तू ते तर सांग कारण।
चला मी चाल आता पहिला हवा भरण्यासाठी जुगाडसाठी अगं गप ग पोरी. हे चौथी फेरी आहे कारण 360 राहिलेला घरी. आता बघूयात. आता इथून खोपोली जायला लागेल टायर चेंज करायला, कारण जो माणूस आहे टायर चेंज करणारा तो एकच आहे, तो खोपोलीत नीट करून देतो. बाकी बोलतात तुम्ही मेकॅनिक कडे जा आणि टायर तुम्ही चाक काढून आणा, आम्ही पंक्चर काढून देऊ किंवा टायर बदलून देऊ. एक भेटलाय, बघूया आता काय होतं ते. आणि आमचे निशांत शेट रेवाळे मस्तपैकी टायर बिअर घेऊन उभे. कमी झाली बा आवाज लगेच है ना बघितली. जवळ किती महिने माहिती आहे का? महिना ना 1 महिन्यानी गाडी चालवतोय. याला दिसलं तर पाहिजेस तू. आवाज झाली का कमी बघ. सिंगलची झाली का? पाऊस पण आलेला आहे, बांधे होणारे. सॉरी, आज मोटर ब्लॉग वगैरे ह्याच्यातून नाही करत आहे. त्याचं मेन कारण म्हणजे टायर चेंज करायचं आहे ना, त्यामुळे. आणि सॉरी हेल्मेट न घातल्यामुळे, कारण जवळच आहे आणि रोड पण बघा कसा आहे. लवकरच आलो. दोघांची साईज बघा. त्या दादानी खूप चांगलं काम केलं खरं तर. तो जेवायला चाललेला पण त्याने माझ्यासाठी थांबला तो. या माकडामुळे, याच्यामुळे. बाकी नंतर बोलू, आधी निघूयात कारण पाऊस पण आहे. आता आमचं काम झालं आहे आणि प्रॉपर म्हणजे अशी उंच वाटायला लागली गाडी, कारण मागचा टायर पूर्ण छोटा आलेला ना, त्यामुळे घटना काय समजत नव्हतं कशी चालवायची कशी काय. चेन पण टाईट करून घेतली, झाली बंद. या ज्युपिटरचा एक प्रॉब्लेम झाला आहे, 10 वेळा बंद पडते. आत्ताच आलो. आपलं सगळं टायर वगैरे म्हणजे टायर बसवून प्रॉपर टायर ट्यूब नवीन. आणि जरा भूक लागली आहे कारण 1:30 वाजल्यापासून बाहेर आहे आणि आता 5-5:30 वाजून गेले, तर जरा मॅगी खाऊयात. तर फायनली आपल्या बाईकचं रिअर टायर नवीन बसवलेलं आहे. म्हणजेच असं बघायला गेलो तर नवीन च्यूज गाडीला टाकलं आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे टायरची प्राईस आणि कुठल्या कंपनीचा टाकला. तर मी सियाटचा जो ओरिजिनल बाईकसोबत जो येतो तोच परत टाकला आहे. सियाटचा काय नायलो ग्रिप काहीतरी आहे नाव, मी विसरलो, तुम्हाला मेन्शन करीन मी. आपण ज्या मन्नतला सांगितलेलं की टायर घेऊन ये, तर त्यांनी तर आणायचं काम केलं, पण जो देणारा होता दुकानदार, त्याचा कोणतरी कामवाला मुलगा, त्यांनी बहुतेक तो मिसमॅच झाला. सेम पॅटर्नचा टायर असल्यामुळे तो जरा एक साईज जास्त घेऊन आला. मन्नत परत गेला पनवेलला, तो टायर त्याला रिटर्न केला, परत एक्झॅक्ट साईज घेऊन आला आहे. मी ते लावून वगैरे आता प्रॉपर एकदम काम झालेलं आहे आपलं. तुम्हाला डिफरन्स बघितला असेल तुम्ही टायराच्यामध्ये. आणि 10,000 किलोमीटरमधलं म्हणजे 9,800च्या आसपास टायर पूर्ण फ्लॅट झाला. म्हणजे ग्रीप पूर्ण जी होती ती गेली त्याची. खूप जणांनी मला विचारलं म्हणजे एवढ्या लवकर कसं काय टायर चेंज केलं असतं. आता ऑफरोड मशीन आहे, तर ऑफरोडच्या वेळेला तुम्हाला तर माहिती आहे कुठे पण कशी पण गाडी टाकतो आपण. तर ठीक आहे, एवढं तर होणारच. आणि याची कॉस्टिंग मला पडली प्रॉपर असं बघायला 3,000 रुपयाला हा टायर पडला. आणि आपल्या इथे खोपोलीमध्ये बघायला गेलो तर ट्यूब म्हणजे विथ ट्यूब असं 300-400-600च्या आसपास मिळतो. पनवेलवरून आणलं त्यामुळे मला स्वस्त मिळालं. तर चला, तर मग हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू. आणि जाता तर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. चला, भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.